यानंतर मराठवाड्याची शान भीम योद्धा अमित भाई भुईगर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सत्ता संपादन मेळाव्याला उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, मंचकावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी, आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही प्रचंड सभा बीडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या सभेला उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय भीम, जय मल्हार, जय सेवालाल। इथं जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक नवीन भूकंप या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे आणि गेले अनेक दिवसापासून आपण बघत असाल की बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलेलं आहे की इथल्या छोट्या छोट्या जातीतला माणूस, इथला माझा छोटा छोटा वंचित बांधव सत्तेमध्ये गेला पाहिजे, हे बाळासाहेब आंबेडकरांनी आता ठरवलेलं आहे। आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलं तर बाळासाहेब आंबेडकर ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। बाळासाहेब आंबेडकरांनी यापूर्वी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे आमदार बनवले। आमचे भदे साहेब 2 वेळा धनगर समाजाचे आमदार आहे। बळीरामजी शिरस्कर जे माळी समाजाचे आहे ते सुद्धा 2 वेळेस आमदार या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या असणाऱ्या मखराम पवार नावाच्या माणसाला या महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्री बनवलं। बाळासाहेब आंबेडकरांनी कोळी समाजाचा माणूस जो दशरथ भांडे नावाचा माणूस, त्या दशरथ भांडे साहेबांसारख्या माणसाला सुद्धा या महाराष्ट्राचं कॅबिनेट बनवलं। या नांदेड मधून आदिवासी एका छोट्या माणसाला जो आदिवासी समाजात येतो त्या आदिवासी सगळ्यात पहिलं जर कोणी आमदार बनवण्याचं काम केलं असेल तर फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून वंचित बहुजन बांधवांना, माझ्या बहुजन बांधवांना न्याय देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विश्वासात घेतल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये कोणीही सरकार स्थापन करू शकणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। काल परवा मी टीव्हीवर बघत होतो की या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी सांगितलं की धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात जाणार नाही। आणि दुसऱ्याच दिवशी मला त्या पालकमंत्री मंत्रालयामध्ये दिसल्या। परंतु तुम्हाला सांगतो हे आरएसएस आणि बीजेपी काही देऊ शकत नाही, यांची देण्याची दानत नाहीये। देण्याची दानत फक्त आंबेडकर घराण्यामध्ये आहे। बाबासाहेब आंबेडकरांनंतर फक्त बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं वंचित बांधवाला न्याय देऊ शकत असाल तर फक्त बाळासाहेब आंबेडकर देतील, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। तमाम जमलेल्या माझ्या बांधव आणि भगिनीला मला सांगायचं आहे की फक्त म्हणल्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही, खऱ्या अर्थानं आपल्याला तो लढा उभा करावा लागेल। 2019 मध्ये मताचा लढा आपल्याला उभा करायचा आहे। मला या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून मी साहेबांसोबत काम करतोय, परंतु या 2018 पासून मी बघतोय की प्रत्येक व्यक्ती हवंसं मला वाटतोय, प्रत्येक माणूस सांगतोय की नाही आम्ही एवढे दिवस मत देण्याचं काम केलं, परंतु आता आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सत्ता घेण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहे। हे सगळ्या जनतेला सांगितलेलं आहे। तुम्हाला माहित आहे माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर आम्हाला खऱ्या अर्थाने बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं मतदान जर 2019ला वंचित बहुजन आघाडीचा जो भी उमेदवार बाळासाहेब आंबेडकर देतील त्याला आपण प्रचंड मतांनी निवडून आणायचंय। एवढाच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।